पालिका नागपुर की ऐसा काम करते का? मैं नगर से पति है, मैं व्यापारी वर्ग के साथ में तो अगर इन्होंने फेर रचना अगर इन्होंने मान्य करा तो ठीक, नहीं तो कल से बोतल बंद रहेगा जब तक फेर रचना होती जब तक। सगळे होणार आहे हे बरोबर, पण त्यांनी काय आकारणी केली तिथं समजलं लोकांना जी आकारणी दिली आहे तुम्हाला माहिती बाकीचा विषय संपला सर्वांना माहिती आहे, सर्वांना विषय माहित आहे। हा विषय इंटरनल आहे। दीपक हो नाही ऐका जरा आपला आपण केलेला आहे तो माहिती का 28/9/23 जेव्हा हा विषय आला होता तेव्हा राष्ट्रवादीने या मीटिंगचा बहिष्कार केलेला होता आणि तहसूल सभा 3/23 झालेली होती। दाखवा ना, तो आपल्या समोर ठेवला का? मीटिंग मध्ये ठेवला का? हा मीटिंग मध्ये ठेवला का? दाखवला का? नगर सेवकांना दाखवला? मग यांनी परस्पर केला ना, मग तो लक्षात आणून द्या ना। साहेब माझं काय म्हणणं, तुम्ही कर वाढ करा मान्य आहे, आम्हाला जे मागचे जे कर आहे त्याच्यापेक्षा जे पावती आले तुम्ही आजच्या मागच्या वर्षी समजा माझ्याकडे 1 लाख रुपये घेतले तर तुम्ही किती पैसे वाढवून सांगता? सर्व गोरगरीब नागरिकांना माझी विनंती आहे की आम्ही टॅक्स हे जे बिलं आता वाटप झालेलं आहे हे वाटप झाले म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते लगेच कंपल्सरी मिळावे लागणार आहे, त्याच्यावरती आपण हरकती आक्षेप मागवलेले आहे। सदरील कर आखणी करताना कोणत्याही पेट्रोलपंपाचा मोबदला प्रत्यक्ष झालेला नाहीये, त्यांनी डायरेक्टली जेवढं क्षेत्रफळ पेट्रोलपंपाचं असतं 22-23 हजार स्क्वेअर फूट पूर्ण भांगा पकडलेला आहे। त्यावेळेसही जनतेला आंदोलन करावं लागतं, आता परत आंदोलन करावं लागतं। अशी वेळ नगरपालिका आली पाहिजे की टॅक्स घ्यायला पाहिजे, टॅक्स वाढ झाली पाहिजे हरकत नाही, पण ते आवाज तो नको ज्या सुदोष पद्धतीने बनवली गेलेली आहे त्या नव्यानं झाली पाहिजे। आपण जसं बोलले की आपण बिलं वाटप केले त्या बिलांचा पूर्ण विचार होईल 100%, बरोबर आहे। आता एखाद्या उद्योजकाला जर उताराचं काम पडलं बँकेत देण्यासाठी किंवा काही कारणास्तव उतारा लागतो, आपण जेव्हा इथे येतो आपण काय म्हणतो की पूर्ण बाकी भरल्याशिवाय उतारा देत नाही, त्यांनी त्याचे 22 लाख रुपये भरायचे का त्याचे उतारायचे नाही, हे कर लागलेले बिलं देतात ना सर, बिलं देतात ना। तुमच्या नियमानुसार तो तुम्ही मालमत्ता करायला लावला पाहिजे होता, ही तुमची सगळ्यात मोठी तांत्रिक चूक आहे साहेब आपल्या नगरपंचायत अंतर्गत आलेली। माझ्याने ज्या ज्या व्यापारी मालमत्ता झाला नाही डायरेक्ट एकाच माणसाला त्यानं 3 नोटिसा दिल्या आहे, एक धरणावर समाधानी होत नाही तोपर्यंत आपण ज्या बॉडीला एजन्सी दिलेली आहे सर्वे करायची त्याला बोलून त्याचं समाधान करायला लावा। 3 एकर क्षेत्र 1,20,000 स्क्वेअर फूट जागा आहे, ज्या माणसाला 1 लाख रुपये आहे त्याला 12 लाख रुपये भरणार आहे। मीटिंग में होता एक भी व्यापारी सुनने को तयार नहीं है, कोणत्याही प्रकारचा अधिकृत ठराव झालेला नाहीये, म्हणजे सगळ्यांचं एक मत आहे। अच्छा, सर्वांचं एक मत आहे हे रद्द करा, फक्त सगळे तोंडी बोलताय, अधिकृत लेखी कुणी घेत नाही। टोटल नवीन डायरेक्ट किती वेळामध्ये विषयातच स्थायी समितीचा अमर विषय के अंदर विषय लेने का स्पष्ट आनंदा पाटिल नगराध्यक्ष लिखा और क्या होना राइटिंग में तुमको नहीं, फिर बाकी बोल रहा हो सुन लो पहले, सही बोल रहा हो। बाकी नगर शोक पड़ती नहीं क्या फिर वो चीज के लिए फिर वो सब मालूम नहीं क्या इनकी अंमलबजावणी माणसाने केली ती पूर्व दिशा तुम्ही केली चूक आणि भरायची मग असं झालं त्यावेळेचा आक्षेप 2 वर्ष आधी आक्षेप घेतलेला आहे मी, त्याच्यावर निर्णय नाही आहे तुमचा, आता म्हणता अजून आक्षेप घ्या। 14,000 आहे त्याच्यापैकी 10% तरी गेले का तुम्ही? पैसे घेतले 60 लाख रुपये घेतले भटाजी ना, त्या 5-5 हजाराकरता कोण देऊन आले आम्ही? बॉडी ठराव करू शकते आम्ही तर ते सांगतोय ना, करा ना मग इसका रुपये पेमेंट पे रोको बोलना पड़ते ना, 1 रुपये ठेकेदार आहे 90 लाख रुपये घेऊन गेला आपल्याला
त्याला त्याच्या बापाची ठीक आहे हे सगळं संकट मधून चालू काकाचे आमचा त्याला विरोध आहे विरोध राहणार आम्ही संपूर्ण नागरिकांनी आपल्या सोबत आहे एक शब्द यांचा बदल होणार नाही आणि मी तर सर्व बदल करणे 1 2 3 7 मध्ये यांना कधी पाय टाकू दिलं ना तर माझ्या बापाचं नाव लावते राहणे मी एक बी बहुतेक होतं नाही ग्रामपंचायती जोपर्यंत हे आकारणी रद्द होती तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे काकाजी ठामपणे सोबत आहे. चर्चा झाली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अथवा तुम्हाला ते देता येणार नाही, थोडासा टाइम द्या आणि एवढ्या गोंधळात काय 10 लोक 10 कविता सांगतात. एक परफेक्टली जो मुद्दे मांडायचे ते 2 ते 5 तज्ञ लोक येथे बसा आणि त्यांनी ते करायचं. त्याच्यानंतर मला वाटतं गुरुवारी किंवा पावच्या हिशोबाने 2-3 दिवसात ते त्यांची मिटिंग घेतील. त्यांच्याबरोबर बसून आपल्या हिशोबाने जर निर्णय त्यांनी घेतला नाही तर आपण मोठं पाऊल उचलायचं. या निर्णयाची वाट किती दिवस बघणार आहे? कारण तुमच्या वतीने अजून सांगण्यात आलेलं आहे गुरुवारपर्यंत जर नाही झाले तुमच्या मागण्या मान्य तर पुढे निर्णय काय? शुक्रवारी बिलकुल बोधवाड बंद जे आहेत ते सर्व येथे उपोषणाला बसणार. तर आम्ही जे याच्या मार्गाने होईल तीव्र आंदोलन आम्ही करू. आज जी सभा काढली होती ही व्यापारी व गावातील सर्व गरीब व सर्वांच्या हिताचे जे निर्णय घेण्यासाठी व सत्ताधारी विरोधक व सर्व नगरसेवकांनी व नगरसेवकांनी एकमतानं कोणत्याही व्यापाराबरोबर गावातील संबंधित नागरिकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही व करवाढीच्या बाबतीत सर्व निर्णय जे व्यापारी व गावातील सामान्य जनतेला जे लागणारे आहे व सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय फायनल होतील. याच्यात कोणत्याही व्यापारी व गावातील लोकांनी मनात न शंका घेताना व आरोप प्रत्यारोप न करताना सर्व गावाच्या हितानेच निर्णय झालेले आहे व ते जशी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रोसिजरप्रमाणे चालावं लागणार आहे. व रेट सर्व जे रोजगार हमी झाले, शिक्षण कर झाले, आपल्या अग्निशामक रेट या सर्व रेटच्या बाबतीत चर्चा होऊन सर्व प्रकारची रेट कमी करण्यात येईल व सर्व जनतेला खुश होईल व जे प्लॉटधारक आहेत त्यांचेसुद्धा रेट कमी होतील. ते अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे व तो लवकरच व्यापारी लोकांचं समाधान होऊन गावातल्या लोकांचं समाधान होईल. जी प्रोसिजर आहे आजपर्यंत ज्या मिटिंगा झालेल्या आहे त्याप्रमाणे व्यापारी सर्व गावांचं म्हणणं पडलं की जो ठराव आहे तो आम्हाला आत्ताच द्या, पण नियमाच्या प्रमाणे आता ठराव लिहून सर्व नगरसेवक व नगरसेवक बसून निर्णय घेऊन तर त्यांना ठराव देण्यात येईल. गावकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये करवाढी संदर्भात असंतोष होता. आज व्यापारी वर्ग नगरपंचायतमध्ये आला, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या चर्चेनुसार त्यांनी जे सांगितलेले मुद्दे आहे ते आम्ही सभेमध्ये मांडले आणि सभेने एकमताने ठराव असा मंजूर केलेला आहे की त्यांच्या ज्या सर्व समस्या आहे त्या आमच्या प्रत्येक ठरावात आलेल्या आहे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक समस्येचं समाधान आमच्या सभेमध्ये होणार आहे. कर दुरुस्ती किंवा फेररचना करून त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची नगरपंचायतची भूमिका आहे. त्या सभेचा जो विषय आज झालेला आहे तुम्हाला त्याची जी रायटिंगमध्ये कॉपी मिळेल ती साहेबांनी सांगितली, नगराध्यक्ष साहेबांनी की 2 दिवसांना देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व मुद्दे नमूद होऊन जातील. व्यापाऱ्यांच्या ज्याही समस्या आहे त्या समस्यांचं पूर्णपणे समाधान होईल असं या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. टॅक्सेस 100% कमी होतील. जी बिल आकारणी आपण आता सध्या दिलेली आहे, ज्या संदर्भात आपण आक्षेप मागवलेले आहे नागरिकांकडनं, ती संपूर्ण प्रक्रिया रद्द करणे हे उचित होणार नाही. ते आर्थिकदृष्ट्या नगरपंचायतीला परवडणारे नाही. त्याऐवजी ज्या बाबींसंदर्भात ज्या नागरिकांचे आक्षेप असतील ते आक्षेप नगरपंचायत तात्काळ दुरुस्त करून देईल. ज्यांना असं वाटतं की आपले जागेचं मोजमाप जास्त केलेलं आहे, बांधकाम जास्त दाखवलेलं आहे किंवा टॅक्समध्ये काहीतरी जास्तीचे टॅक्स लावलेले आहेत, हे जे आक्षेप आपल्याकडे आलेले आहेत किंवा जे येणार आहेत भविष्यातसुद्धा, त्या सर्व आक्षेपांचा विचार करून ते तात्काळ त्याच वेळेस दुरुस्त केले जातील. त्याला ते जर टॅक्स आपण लावले तर ते नगरपंचायतीच्या दृष्टीने उचित राहील. जवळजवळ आपण 2011 पासून ग्रामपंचायतीच्या काळात आपण टॅक्सची आकारणी केलेली होती. त्यानंतर 14 वर्षाचा काळ लोटलेला आहे. 14 वर्षांत महागाई बरीच वाढलेली आहे. त्यामुळे नगरपंचायतीला आपला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी आणि इतर विकास कामं करण्यासाठी देखील आपल्याला नवीन टॅक्स लावणे क्रमप्राप्त आहे. आणि या टॅक्स संदर्भात ज्या आक्षेप येतील सन्माननीय नगरसेवक आणि
नागरिकांचा देखील योग्य तो सन्मान राखून आपण त्यात उचित सुधारणा करू असं मी आपल्याला आश्वस्त करतो। सबसे पहले तो इसमें दो बाब हैं, एक व्यापारी संगठन और एक सर्वसामान्य नागरिक। खुशी की बात यह है कि सब सदस्यों ने मिलकर एक डिसीजन लिए। इसमें सर्वसाधारण जनता के लिए खुशी की बात यह है कि जो कर अपन ने लागू करे, फॉर एग्जांपल शिक्षण कर, उसके बाद में रोजगार हमी कर, वृक्ष कर और अग्निशमन कर, इसके अंदर पूरे शहर में जो कर लागू किया गया है इसमें कमतरती होने वाली है, पूरी बॉडी ने डिसीजन ली। और दूसरा है कि जो एजेंसी ने काम ली थी कर आकरने के संदर्भ में, तो इन्होंने बहुत सी चूक करके रखे। पेट्रोल पंप हो गया, अपना जिनिंग हो गई, इसमें जो टोटली एक कर उन्होंने लागू किए, तो जो है ओपन की जो जगह है जिसके ऊपर बांधकाम नहीं हुआ वो कर माइनस होने वाला है। ऑटोमेटिकली वो लोगों को कर माइनस होना, रिटर्न लेकर उनका समाधान होगा। तब तक हम लोग एक साथ में है और एक ठराव लेकर जो है मंजूरी देने वाले हैं। 10 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष अमोल दादा देशमुख व संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी नगरपंचायतमध्ये इथे येऊन मयुरी जोशी मॅडम यांना भेटून करवाढी संदर्भामध्ये प्रचंड विरोध केलेला होता। तदनंतर त्यांनी हाही इशारा दिला होता की काही दिवसामध्ये आम्ही फार मोठं आंदोलन छेडू। त्याचा शेळा बघूनच लोकशाही ग्रुपवरती, फेसबुक, व्हॉट्सअपवरती असंख्य लोकांचा असंतोष पाहण्यात आला। मी आपल्याला सांगू इच्छितो, जोपर्यंत करवाढ कमी होणार नाही तोपर्यंत मी व्यापारी, मतदारसंघातील सर्व लोक, बोदोड शहरातील जे जनता आहे त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहे। नगराध्यक्ष साहेब व लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचेसुद्धा करवाढीच्या संदर्भामध्ये कमी होण्याकरता प्रयत्न चालू आहे। त्यांचीसुद्धा आम्ही सर्व नगरसेवक भेट घेणार आहे आणि जनतेसाठी काहीतरी पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करू आणि शेवटपर्यंत आम्ही जनतेसोबत राहू। नगरसेवक पद आज आहे उद्या नाही आहे, परंतु जो काही ठेकेदार इथे आलेला आहे त्या ठेकेदाराची मनमानी पाहायला दिसली। सर्वप्रथम मी त्या ठेकेदारावर मी म्हणतो की गुन्हा दाखल करायला पाहिजे। त्याच्या मनमानीमुळे त्यांनी नगरपंचायतचं नुकसान केलं, गावातही नुकसान केलं। जिथे पत्राचं शेड होतं तिथे त्याने काँक्रीट दाखवलं। असे असंख्य तक्रारी आमच्या नगरपंचायतला प्राप्त झालेल्या आहे। आम्ही सदैव लोकांसोबत आहे आणि राहणार आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठा प्रश्न उचलला जातोय, हो, सर्व कारणीभूत नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना धरलं जातंय। विशेष आज व्यापाऱ्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रश्न उचलला गेला म्हणून तुम्ही सर्व ऍक्टिव्ह झाले असंही बोललं जातं। याआधी तुम्ही याकडे लक्ष का दिलं नाही? याच्या आधी राष्ट्रवादीतर्फे ही निवेदनं दिली गेलेली आहे, तेही दुर्लक्ष केले गेले। आता याचा अर्थ काय कळवा नागरिकांना? या अगोदरही नगराध्यक्ष साहेब व सर्व नगरसेवकाच्या सोबत राहूनच निर्णय झालेला आहे। मी असं म्हणणार नाही की नगराध्यक्ष एकट्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे। संपूर्ण नगरसेवक त्यांच्यासोबत होते, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळेच हा विषय झालेला आहे आणि त्याने नको त्या ठिकाणी लोक न पाठवता काही काही ठिकाणी त्याने पंचनामे करून अवाजवी बिलं दिलेले आहे। त्याच्या संदर्भात आम्ही त्याचा तर नको तेवढा निषेध करायला हरकत नाही। 100% आम्ही तर म्हणतो की आमच्या नगराध्यक्ष साहेबांनी त्याचा ठराव करावा आणि त्याचा उर्वरित बिल देऊ नये आणि पुनश्च कर आकारणी संदर्भामध्ये त्याने स्वतः जाऊन जातीने लक्ष घालून पूर्ण कर आकारणी त्याच्याकडून फुकट करून घ्यावी। ग्रामपंचायत असताना जे कर मोजणीचं 4 वर्षानंतर कर मोजणीची आकारणी होत होती, तर आपलं नगरपंचायत 2016 नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत नगरपंचायत आकारणी म्हणजे झालेली नाही आहे। तेव्हा 2017-18मध्ये आपण मी माझे मिसेस नगराध्यक्ष असताना हे RS एजन्सी यांना हे काम शिवसाहेब यांनी बोलवून, आपले जे कर्मचारी होते यांनी बोलवून यांना काम देण्यात आलेलं होतं आणि यांनी हे जे गावाचे कर म्हणजे मोजमाप केलेलं आहे ते हे प्रत्यक्ष यांनी जे यांच्या जे मोजणीकारक जे होते यांनी जे परस्पर जाऊन यांच्या लोकांना असं हे दाखवलं की आम्ही लोकांच्याकडे सह्या घेतलेल्या आहे। काही सह्या घेतलेल्या असतील, काही लोकांचे नसतील, तिथं त्यांनी नाव लिहून त्यांच्या अंगठे मारून हे परस्पर केलेलं आहे। तर आम्हाला गावात जे आता जनता जे आलेलं आहे, नागरिकांना जे प्रश्न आज आहे कर जे वाढ केलेली आहे, तर आम्ही सर्व नगरसेवक आम्ही या सर्व गावकऱ्यांसोबत आहे, सर्व व्यापाऱ्यांसोबत आहे। आम्ही हे करवाढ होऊ देणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांचं कसं याच्यात लोकांना समाधानकारक जेव्हापर्यंत कर होत नाही तोपर्यंत आम्ही या कराला मान्यता देणार नाही। कुठेतरी प्रशासकीय अधिकार आहे, प्रशासनाकडून राज्य स्तरावरती हे करवाढ झालेली आहे। एकीकडे तुम्ही करवाढ होऊ देणार नाही असं आश्वासन देत आहे, परंतु नाही वाढ म्हणजे अवाजवी वाढ होणार नाही। वाढ होईल, जे समाधानकारक वाढ आहे तर वाढ होऊ देऊ। जे आज बोदोडमध्ये जे असा शैक्षणिक कर आहे, रोजगार हमी कर आहे, तुमचा अग्निशामक कर आहे,
वृक्ष लागवड कर आहे, असे जे कर आहे हे कर म्हणजे जे 12% आहे काही 3% आहे, यांना कमीत कमी कर आकारणी करून आणि जे शासनाचा जो रेशो आहे 21 ते 26% जो रेशो आहे याच्यात कमीत कमी दर लावून जे लोकांना एकदम सर्व सामान्यकरांना सर्व व्यापाऱ्यांना मान्य असं आम्ही आकारणी करू. तोच प्रश्न वारंवार उचलला जातोय की हे जे कर लादले गेलेले आहे हे आधी तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असतीलच, निर्णय आधी का नाही घेतला गेला? आत्ता जे शासनाकडून जो JR येतो JRची यांनी माहिती दिली होती की आपल्याला अशी आकारणी करायची. आकारणी करताना आपल्याला कमीत कमी आकारणी करायची असेल जामनेर असेल सेंदुर्णी असेल इथं पण हे सर्वे चालू होते. त्यामुळे सर्व ठिकाणी अशी आकारणी चालू होती. त्या आकारणीमध्ये आपण कमीत कमी आकारणी लावून हे आपण लोकांना जास्तीत जास्त जसं म्हणजे रोष होणार नाही असं आपण आकारणी करू. हे नागरिक हे अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगून केलं जातं. करवाढ संबंधीमध्ये सर्व नगरसेवक नगराध्यक्ष ह्याच लोकांच्या व्यापारी किंवा नागरिकांच्या हिताने आज उभे आहेत. त्यात शंकाच नाही, काळी मात्र शंका नाही. पण कुठेतरी अधिकारी वर्ग जी एजन्सी यांनी नेमलेली आहे, सर्व्हेर जो नेमलेला आहे, आमची हेच मागणी आहे की त्यांनी सर्वे हा पुन्हा सर्वे करून नवीन त्यांनी बिलं सादर करावे. पण इथे कुठेतरी अधिकारी हा सर्वेच्या मागे उभा असताना मला दिसत आहे. त्यांनी जर फेररचना नाही केली किंवा नवीन सर्वे नाही केला तर मी गुरुवारपर्यंत यांची वाट बघेल. शुक्रवारी मी उपोषणाला इथे अमर उपोषणाला बसणार नगरपालिकेला. नक्कीच आता तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे याच्या आधी आम्हाला असं उत्तर मिळालेलं आहे की मागण्या मान्य झालेल्या आहे, मागण्या मान्य करून माझी कोणती मागणी आहे की सर्वेअरनं पुन्हा रिसर्वे करायचा. त्यांनी सादर बिलं नवीन सादर करायचे आणि बिलं सादर करत असताना प्रॉपर्टी मालक तिथे हजर पाहिजे. त्याच्या सहमतीने त्यांनी तिथे मोजमाप केलं पाहिजे. तिथे येऊन उगाच मोजणी करावी. नाहीतर याला पर्याय अजून एक असा आहे की त्यांनी ड्रोन सर्वे करावा. ड्रोन सर्वे चित्र होऊन जाईल क्लिअर. जो नागरिक आहे त्याला अपेक्षा राहणार नाही आणि अधिकाऱ्याला अपेक्षा राहणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शैक्षणिक क्षेत्राला जर धर्मदाय आयुक्ताची मान्यता असेल तर त्याला आवाळ सव्वा आपण कर आकारू शकत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यांनी काय केलं आहे, डायरेक्टली आता जेवढा समजा उतार्यावरती जेवढा एरिया आहे त्या क्षेत्रावरती यांनी कर आकारलेला आहे. आता सपोज एक उदाहरण सांगायचं झालं तर मागच्या वर्षी सांगितलं होतं मी 1 लाख जर एरिया आहे आणि बिल्डअप एरिया जर 20,000 आहे तर त्यांनी 1 लाखावरती तो पूर्ण कर आकारलेला आहे. माझं यांना शासनाला हेच सांगणं आहे किंवा तुम्ही प्रॉपर जा आणि बिल्डअप एरियाचं व्हेरिफिकेशन करा आणि त्या बिल्डअप एरियावरती जो शैक्षणिक कर आहे समजा कमीत कमी तो आकारा. आणि जर त्याला जर वरतून शासन समजा अनुदान देत असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो धर्मदाय आयुक्ताला जर त्याची नोंदणी होत असेल तर शैक्षणिक कर अतिशय कमी दराचा त्या ठिकाणी आकारला पाहिजे. आता मी पण एका शैक्षणिक संस्थेमध्ये कामाला आहे तर आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी आवाचा सव्वा कर आकारलेला आहे. तर या संदर्भात सुद्धा माझा विरोध राहील आणि निषेध राहील की तुम्ही प्रॉपर ते कर आकारणी पुन्हा करा. त्या ठिकाणी जा, स्पॉट व्हेरिफिकेशन करा आणि कमीत कमी जर असेल तेच कर आकारणी करा. कारण शैक्षणिक क्षेत्र हे एक सेवाभावी क्षेत्र आहे. माननीय प्रशासनाला हे पण माझं एक मागणी राहील की आपण प्रत्येक वर्षी कमीत कमी 4% हा एज्युकेशन पर्पज म्हणून आपण त्या ठिकाणी आपण निधी वापरलेला पाहिजे. माझ्या मतेनुसार गेल्या 4 वर्षामध्ये 1 रुपयाचा तो निधी वापरलेला नसेल या 4 वर्षामध्ये. तर ही सुद्धा मागणी असेल आपल्या माध्यमातून की 4% आपण शैक्षणिक क्षेत्रावरती काय खर्च केलेला आहे याची मला माहिती द्या आणि भविष्यात येणाऱ्या वर्षामध्ये आपण 4% आपण डेव्हलपमेंटसाठी काही ना काही शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण निधी वापरलेला पाहिजे. हा जो ही कर लादलेला आहे तो कमीत कमी दरामध्ये कर लागायची नगराध्यक्ष साहेब, नगरसेवक साहेब आणि आमदार साहेब बोदवळावर अन्याय होणार नाही, असा कर लादू देणार नाही. ह्यासाठी व्यापारी असोसिएशन कर न कमी झाल्यास आंदोलन करणार आहे, बाजारपेठ बंद करणार आहे. पण तशी वेळ येऊ देणार नाही. त्याच्यामुळे नगराध्यक्ष साहेब, आमदार साहेब बसून जोही निर्णय घेतील आणि बोदवळचा अन्याय दूर करतील तो आम्हाला मान्य राहील. जो भी ये चुकी का सर्वे है ये हमारे को मान्य नहीं है, पूरी बॉडी को. बोदवड नगरपंचायतच्या ज्या नगरसेवकांच्या विरोधात जो अपप्रचार चालला होता त्या संदर्भात आमच्या प्रभागातले उद्योजक अनूप सिंग हजारी यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या, माझ्या आईकडे. आम्ही त्याची निवारण करण्यासाठी आम्ही वृक्षकर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर आणि शिक्षण कर ह्या करासंदर्भात आम्ही चर्चा केली. पण त्यांचा आमच्या वर रोष होता की बा तुम्ही अचानक हा तार वाढवला कसं काय. तर आम्ही त्यांना सांगितलं की वरतून शासनाचा JR आमच्याकडे आला होता, त्यानुसार आम्हाला अधिकाऱ्यांना न कळता तो TP प्लॅनकडे परस्पर त्याचे दर पाठवण्यात आले होते.
पण आम्ही त्यांच्या सर्व नगरसेवक सन्मान्य पदाधिकारी व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कानावर टाकून आम्ही त्याच्यामध्ये तोडगा काढण्यात सर्वजण विश्वासपात्र आहे. पण त्या संदर्भात जे चुकीची जी कर प्रणाली चालू आहे त्या संदर्भात कर व्यापाऱ्यांचा मागणी रद्द करण्यात येते, पण त्यात दुरुस्ती करून आम्ही सर्व व्यापारी संघटनेचे प्रत्येक अध्यक्ष आणि सामाजिक प्रत्येक प्रभागातले सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यानंतर सर्व राजकीय पक्षातले 5-5, 7-7 पदाधिकारी यांना सर्वांना विश्वास घेऊन त्यांना जे कर प्रणाली संदर्भात जो अपप्रचार चालला तो थांबण्यात यावा आणि त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणतेही कर प्रणाली लागू करणार नाही. ज्या मालमत्ताधारकाचे 1 रुपयाची प्रॉपर्टी असू द्या की 100 रुपयाची प्रॉपर्टी असू द्या, सर्वांना समान नागरी कायद्यासारखा आम्ही सर्वांना कर लागू करणार आहे.